So good afternoon, all of you. Let me start. And last couple of lecture, we will start with unit number first. That is successive differentiation. In this lecture, we will see the half part of that topic. That unit is mean value theorem. There are the two topics. One topic is, yes, one topic is successive differentiation. One topic is successive differentiation. And second topic is mean value theorem. So we see this successive differentiation already we have covered, and we have shared that MCQ behind MCQ depend on this successive differentiation already to you. Huh? Tulaga? Okay. Already to you. Okay. So mean value theorem never त्याच्यामध्ये. Why? सगळ्यांना मला एक सांगा, सगळ्यांना MCQ भेटलेत का? हॅलो. Yes, sir. Yes. सगळ्यांना. Yes, sir. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांना भेटले नाही त्यांच्यासाठी परत एकदा मी हे सांगतो. ओके, जस्ट वेट. ज्यांना भेटले नाही त्यांच्यासाठी परत तुम्हाला प्रत्येकाला एक लिंक शेअर केली असेल सरांनी. केली का शेअर? हॅलो. Yes, sir. लिंक शेअर केली होती एक. त्या लिंक मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की असाइनमेंट कुठे सबमिट करायची, कुठे डाउनलोड करायची. ज्यांना असाइनमेंट भेटली नाही त्यांच्यासाठी सांगतो. होपसो सगळ्यांना असाइनमेंट भेटली असेलच. ज्यांना भेटली नसेल त्यांच्यासाठी सांगतो फक्त. ओके, ही टीचिंग डायरीची लिंक आहे, प्रत्येकाकडे आहेच, आहे ना? Yes, sir. त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या मॅथ्स मध्ये जायचं M1 मध्ये. तर M1 मध्ये मी ऑलरेडी 2 लिंक सेंड केल्या आहेत तुम्हाला. पहिली जी लिंक होती, ती ही जी लिंक आहे, त्याच्यामध्ये आपलं जे पहिलं युनिट नंबर फर्स्ट आहे, त्या युनिट नंबर फर्स्ट ची असाइनमेंट लिंक जी होती, बरोबर आहे. त्यानंतर युनिट नंबर 2 ची ही असाइनमेंट लिंक आहे. ह्या ड्राईव्हरला गेल्यानंतर तुम्हाला असाइनमेंट भेटेल. ओके, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत पहा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही या ठिकाणून डायरेक्टली असाइनमेंट डाउनलोड करू शकतात, आणि ह्या ठिकाणी जे आपलं दररोज डेली लेक्चर होतं ही तुम्ही डाउनलोड करू शकतात. ही जे लिंक आहे, ह्या लिंक मध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे असाइनमेंट, आणि दुसरं म्हणजे डेली लेक्चर जे होतात. आपलं काल एक लेक्चर झालं, काल किती तारीख होती? 20 तारीख ना. जर ते 20 तारीख काल लेक्चर झालं नाही, 19 तारखेचं. 19 तारखेचं जे PDF आहे मी ह्या ठिकाणी शेअर केलेली आहे. ती PDF फक्त तुम्ही व्ह्यू करू शकतात. नेट हे नेट स्लो आहे का? हे स्लो झालंय. नेट गुगल पण ओपन होईल. हा, ही जी PDF आहे, ही PDF फक्त तुम्ही व्ह्यू करू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकत नाही ती PDF. ओके, हे फक्त तुम्ही पाहू शकता. जे आपलं डेली लेक्चर होतं ते तुम्ही टाकलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. डाउनलोड करू शकत नाहीये. डाउनलोडची ऑथॉरिटी दिलेली नाही तुम्हाला मी या ठिकाणी. दुसरी जी लिंक दिलेली आहे ती असाइनमेंट आहे. तर ही असाइनमेंटची लिंक पहा इथं, मॅट्रिक्सची आणि ही सक्सेसची. ही जी असाइनमेंटची लिंक आहे तुम्ही प्रत्येकजण डाउनलोड करू शकतात. डाउनलोड करून ठेवा. कधी कधी ओपन होत नाहीये, त्याच्यामुळे डाउनलोड करून ठेवा.
तर ही तुम्ही असाइनमेंट मी प्रत्येकाला शेअर केलेली आहे, तुम्ही ती असाइनमेंट घेऊ शकतात. मॅक्झिमम मी करेक्शन केलेलं आहे, काय चुकलेलं असेल तर मला तुम्ही सांगू शकता या ठिकाणी. असाइनमेंटची लास्ट डेट आहे, सबमिशनची लास्ट डेट किती सांगितले मी? 24 सर. 24 पर्यंत तुम्ही असाइनमेंट जमा करू शकतात. जर तुम्ही आज जर सॉल्व्ह करायला घेतली तर कदाचित आज पण संपू शकते, कारण की स्ट्रेट फॉरवर्ड आहे सगळे क्वेश्चन, एवढे हार्ड अँड फास्ट नाहीये. हार्ड अँड फास्ट नाहीये, बरोबर आहे ना? थोडे मॅट्रिक्स सारखे बिग कॅल्क्युलेशन नसतील, थोडे छोटे छोटे आहेत. आणि असाइनमेंट कशी सबमिट करायची ते सांगतो एकदा. हा जो फॉर्म आहे, जी लिंक आहे, ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर कोणीही मला व्हॉट्सअप किंवा मेल किंवा टेलिग्राम वरती प्लीज सेंड करू नका. ओके, तर ही जी आहे सर आतापर्यंत केले लिंक, हा आतापर्यंत सबमिट केलेले ते असाइनमेंट. माझ्याकडे रेकॉर्ड आहे रे मित्रा, नको टेन्शन घेऊ. आतापर्यंत ज्यांनी असाइनमेंट सबमिट केलेली, मी उद्या वाटलं सांगतो कोणी असाइनमेंट सबमिट केलेलं नाहीये. ओके, तर हे तुमचं फुल नेम टाका, डिव्हिजन चूज करा ए आणि एफ. हे फक्त मॅथमॅटिक्स साठी आहे, फक्त मॅथमॅटिक्स साठी आहे लिंक. हे लक्षात घ्या. रोल नंबर आणि ऍड फाईल. ऍड फक्त पीडीएफ ऍड होतीये, दुसरी फाईल ऍड होत नाही, हे लक्षात घ्या. फक्त पीडीएफ अटॅच होतीये आणि सबमिट करायचे. तुम्ही एका वेळेस, सपोज असं समजा मी ते नाव टाकलं, नाव टाकताना तुमचं सरनेम स्टार्टिंग करायचं, देन युअर नेम, देन सर युअर middle name. Okay, so you choose the division is A, roll number is 67 or 29. Attach file, add a file. Suppose we add one more file. There are the three options: upload, my drive, and previously selected. So you are select from devices. So where the location, you must know that location. So I will add anyone. So this is we add. Okay, successive differentiation PDF upload. आणि नाव देताना, पीडीएफ ला नाव देताना डिव्हिजन आणि रोल नंबर तेवढं तरी द्या. डिव्हिजन आणि ए, युअर डिव्हिजन ए आणि युअर रोल नंबर तेवढं जर दिलं तर मला खूप सफिशियंट राहिलं. ओके, अँड देन सबमिट. ओके, I will give your option for the to edit your responses and submit another responses. काही प्रॉब्लेम असेल तर काही प्रॉब्लेम असतो, नेटवर्कचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईलवरून जरी सेंड केलं तर चालतंय, किंवा एकाने दोघांचे सबमिट केलं तरी चालतं, नो डाऊट. फक्त तुमचा जे सबमिट करणार आहे त्याचा रोल नंबर टाका, दुसऱ्याचे सबमिट करताल तर त्याचा रोल नंबर टाका, फक्त एवढंच आहे. एक रोल नंबर 15 आणि सगळ्या 66 असाइनमेंट सबमिट केला तरी चालतात, फक्त रोल नंबर तसे आले पाहिजे. ओके, नो डाऊट. सगळ्यांना क्लिअर झालं असाइनमेंट कशी सबमिट करायची काय? हॅलो, येस सर. सर. ओके ओके. कोणाला काय डाऊट? नो सर. Okay, just wait. I will change my network from college network to my personal mobile network. So I think there are some problem on this network. So just change my network. Just wait. Okay, I will connect it now from the mobile devices. Okay. Hello. Okay, very good. Let me start. So we start with the two topic. One is successive differentiation and second is mean value theorem. So we see that mean value theorem. Anyone can explain the topic mean value theorem? Anyone can explain the mean value theorem? What exactly do in mean value theorem? Yes. 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 झालंय ना, आय थिंक सो. झालंय का? ते तुमचं झालंय का 12वीला? अरे झालंय का तुमचं हे? Yes, sir. मग सांगा ना, मीन व्हॅल्यू थेरम बद्दल सांगा. काय काय कंडिशन लागते, काय करताय तुम्ही एक्झॅक्टली? F of x is continuous on AB.
X is continuous, function is continuous. Okay, in that interval. Okay. One condition you say. What about the second condition? What about the second condition? Function is differentiable. Differentiable good, Chetrali. Okay. What about the third condition? Chetrali सोडून दुसरं कोणते सांगा? Okay, we have see that in here in our syllabus we see the three theorem. First theorem is Rolle's theorem. Rolle's theorem. Second, Lagrange's mean value theorem. And third, Cauchy's mean value theorem. Okay, Rolle's theorem, Lagrange's mean value theorem, and Cauchy mean value theorem. Just wait, I will be there within 1 minute. Just wait because there is a problem on the slides. Okay, just wait. Sorry for the disturbance. Okay. So we just start that Rolle's theorem, Lagrange's mean value theorem, and Cauchy mean value theorem. For all these three cases, all these three theorem, what is the common? What is the common? What do you need? For all these three cases, what do you need? Function is continuous and differentiable. Function is continuous and differentiable. Okay. So F of A is equal to F of B. so we see that condition for the Rolle's theorem. Okay. Condition for the Rolle's theorem. The Lagrange's mean value theorem is condition is different. Cauchy mean value theorem, some condition is different. Somewhat. They depend on this Rolle's theorem. त्याचे ह्या आणलंय का टाकायचं one condition for the Rolle's theorem. Okay, we just change. कुठून काढलं हा असं करायचं नाही निघत नाही चेंज करून पाहिजे
Okay. Okay. So a condition for the Rolle's theorem. So what is the basic we need? So we see the basic term. So basic we need continuity. So anyone tell me the definition of continuity? Anyone tell me the definition of continuity? Anyone tell me the definition of continuity? Left hand derivative is equal to left hand derivative is equal to right hand derivative. Okay, left Left hand. hand derivative. Okay, okay. Left hand derivative is right hand derivative. Anyone? Can you add something about this statement of Yash? Anyone? Anyone? Real value, yes, is a real value function is good, Reshma. It's a real value function for the operator on this continuous differential. Y is equal to Let's put. I want to some statement. What is the continuity? What do is the continuity in 12th standard? Yes, the name itself indicates that the continuous. The function is continuous. Your Hello, function sir. is Continuous. Yes, yes. Go on. सर एखाद्या फंक्शनचा ग्राफ हा ब्रेक झाला नाही पाहिजे. That function graph is continuous. Okay, very good. The graph is जर graph असा असेल तर त्याला आपण continuous म्हणू शकतो. Graph जर असा असेल, this is not a continuous function. Depend on your function. जर इथे जर partition असतील असं, तर त्याच्यामध्ये पण changes असतात. Okay, that is some continuous and some discontinuous function. So what is exactly continuity at x equal to a? So we got that the continuity, right on the definition, the real valued function, the real valued function f of x is said to be continuous, is said to be continuous at x equal to a if left hand not derivative, left hand limit, if left hand limit is equal to right hand limit, if left hand limit is equal to right hand limit, if left hand limit is equal to right hand limit, okay, is equal to value of the function, is equal to value of the function, g का value yield is equal to value of the function at a. Okay, so that is limit, left hand limit. So what is left hand limit? We take minus sign, f of x minus limit equal of to limit x tends to a plus. x tends to a plus. Both value is f of a, f of a, f of a. This term we need. Okay, so write down just okay. This is the definition of continuity. I think this definition already we are covering 12th standard. Yes, sir. Okay.
Sakshi, please rename yourself. Sakshi. How many Sakshi are there? Only one, na? आणखीन कोण आहे? Sakshi Salvital, please rename yourself. Okay. But we need, as some person, as some our friend are said that in Rolle's theorem, Lagrange's mean value theorem and Cauchy mean value theorem, in that a common theme is continuity and differentiability. So continuity. So in that continuity, we are see the continuous that continuity. Chaitralaya says that continuous in some interval. So we need a continuity at some point. We are see the continuity at some point. Now we see the definition continuity at that interval. So we see the definition continuity in open interval AB. Continuity in open interval AB. So we just write down the real value function. The real valued function is said to be continuous. Is said to be continuous in open interval AB. In open interval AB, if f of x is continuous, if f of x is continuous at all point inside the interval AB. Inside the interval AB at all point continuity. Okay. ते ए आणि बी पॉइंट सोडून राहिलेले सगळ्या पॉइंट साठी ते फंक्शन काय असलं पाहिजे? कंटिन्युअस असलं पाहिजे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ कंटिन्युअस. येस. आवाज कमी येतो रे. साक्षी, आर यू देअर? Sakshi Salvital, are you there? Yes, sir. Please rename yourself with your roll number. Okay, Prasad, काय बोलायचं ते रेंज मध्ये येऊन बोला रे. काय म्हणाले? Maximize the screen. Maximize the screen. Screen is already my maximize. Please rotate your mobile. लँडस्केपला मोबाईल धर की रे. हा सर. लँडस्केपला मोबाईल धर होऊन जाईल. माझी स्क्रीन लॅपटॉपवर आहे. मॅक्झिमाइज ऑलरेडी मॅक्झिमाइज आहे. मी परत मिनिमाइज करून मॅक्झिमाइज करतो. नाही, मिनिमाइज करून मॅक्झिमाइज करतो ना, म्हणजे जेणेकरून काय होईल त्याला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. सो क्लिअर. कंटिन्युअस इन द इंटरवल. The closed interval, no? First of all, we see the open interval, then we see the closed interval. First, we see the continuous in open interval AB, then we see the definition continuous in closed interval AB. We see the two definition. पण सर रोल्स थेरम मध्ये तर Prali, wait. We see the basic term first of all. We see the first. Forget the Rolle's theorem, Lagrange mean value theorem, and Cauchy mean value. Forget this. We see the first of all definition, basic thing, continuity in x equal to a. Then we see the definition continuity in open interval AB. Now we see the definition in continuity in closed interval AB. Clear? Yes, sir. We see the three definition. First of all, we see the definition open interval AB. Okay. So we see that second definition. Continuity in closed interval AB. Continuity in closed interval AB. Okay. So same definition, we just take that the real valued function is said to be continuous
is said to be continuous in closed interval AB if f of x is continuous at x equal to a and x equal to b, and all points inside AB. the interval AB, inside the AB. Okay, so this is nothing but continuity in closed interval AB. So we see the three type of definition. First of all, continuity in x equal to a. Second, continuity in x equal to b. Continuity in x equal to b, open interval AB. And third, we see that continuity in closed interval AB. Okay. So all of you understand the concept of open interval, closed interval, semi open, semi closed. सगळ्यांना माहिती आहे. म्हटलं असं ते एकदा रिपीट करूया. First of all, we see the real line. So this is the real line. One type of line we have considered. This is a real line. Let's तिरकी झाली. Okay, so this is your line. We are starting with something here is 0. So what is this point? What is this point? What is this point? What is this point? Here is infinity. Here is minus infinity. We are starting with minus infinity to plus infinity. In that, we are taking that first of all open interval. Open interval. So we see the open interval, suppose AB. मला सांगा ओपन इंटरवलचा AB चा अर्थ काय होतो रे? ओपन इंटरवल AB चा अर्थ काय होतो? ओपन इंटरवल AB चा अर्थ काय होतो? ओपन इंटरवल AB चा अर्थ काय होतो? एखादा पॉइंट घेतला तर तो A पेक्षा मोठा आहे आणि B पेक्षा लहान आहे. हा की A असा आणि B ला घ्यायचं नाही. हा असा व्हेरी गुड प्रणाली. असा पॉइंट घ्यायचा ए आणि बी. असा पॉइंट ए आणि बी ओपन जर घेतला, याचा अर्थ असा होतो की ए आणि बी सोडून राहिलेले सगळे पॉइंट त्याच्या आतले सगळे पॉइंट घ्यायचे. म्हणजे ही जे मी डार्क करतोय पहा, हे जे मी डार्क करतोय त्याच्यामध्ये ए आणि बी कंटेन नाहीये. सो A is not belongs to AB and B not belongs to AB. हे पॉइंट सोडून राहिलेले सर्व पॉइंट, हे पॉइंट सोडून राहिलेले सगळे पॉइंट त्या AB मध्ये घ्यायचे. आलं लक्षात?
क्लिअर? येस सर. ओके, दॅट इज युअर ए बी कन्सेप्ट. मग जर मी इथे जर घेतला, सपोज मी जर पॉईंट कन्सिडर करतो 1 2, मग ह्या इंटरव्हल मध्ये इन्फायनेटली मेनी पॉईंट असतील, पण पॉईंट स्टार्टिंग विथ कसं असणार आहे? 1.00000 कितीतरी 1 टू 1.9999 एवढेच पॉईंट इनसाइड आहेत. त्यामध्ये मी एक्झॅक्टली 1 घेतोय का? नाही. नाही. किंवा एक्झॅक्टली 2 घेतोय का? नाही. हे पॉईंट सोडून सगळे पॉईंट. देन नेक्स्ट क्लोज इंटरवल. ए आणि इन्क्लूड होणार. दोन्ही पॉईंट घे. याचा अर्थ असा असतो की ए पण आणि बी पण. ए आणि बी दोन्ही पण काय असणार आहे? इन्क्लूड होणार आहे. ए आणि बी Include पण आहे आणि त्याच्या आतले पॉईंट पण इन्क्लूड आहे. नंतर दिस इज सेमी ओपन अँड सेमी क्लोज. ओके, सेमी ओपन सेमी क्लोज. याचा अर्थ काय? ह्याच्यामध्ये ए नाहीये पण बी पॉईंट आहे. ए नाही आहे, बी आहे. ह्याच्यामध्ये काय? बी पॉईंट आहे पण सॉरी ए पॉईंट आहे पण बी पॉईंट ए नाही. पॉईंट आहे. So that is nothing but your semi open and semi close. Clear everyone? Hello? Yes, Yes, yes. sir. Okay. Now we see the definition of see the definition next. Continuity झाला, आता कुठे definition पाहिजे आपल्याला? डिफरन्शिएशन. Okay, so we see the definition of differentiability. Okay, so we go to the next page. So differentiability at x equal to a. We see again 3 definition. Okay. Differentiability at x equal to a. Differentiability at x equal to a. Yes. So what is differentiability? फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह. Finding derivative. Okay. Very good. We finding derivative, but can you tell me what is the basic before you finding the derivative? What is the basic thing in differentiability? म्हणजे तुझी 12 डेफिनेशन शिकलाय ती सांगू शकतात का कोणी मला? Yes. लेफ्ट हँड आणि राईट हँड. Left hand. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह. Left hand derivative and right hand derivative. Derivative. F dash of a limit h tends to 0. Okay. लिमिट एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. Minus f of upon h. But so we go to the differentiability at x equal to a. Differentiability at x equal to a. The real valued function. The real valued function f of x is said to be differentiable at x equal to a if left hand derivative is equal to right hand derivative. This is the basic derivative we have seen in 12th standard or in 11th standard. I don't know where. Okay, so limit in new syllabus. I think in 11th standard. 11th standard मध्ये शिकला असाल तुम्ही. नाही 12th ला शिकलेली. 12th ला शिकला होता ना. नवीन सिलेबस थोडासा मला अननोन आहे. जुना सिलेबस माहिती आहे. Limit x tends to a minus f of x minus f of a. This is left hand derivative. And what is the right hand derivative? A plus. This is actually limit. And we see the left hand derivative is equal to this limit x tends to a minus f of x minus f of a divided by x minus a is equal to limit s tends to
0 minus. So you can take here, I think f of h plus a minus f of Yes. h divided by h. And similarly, right hand derivative is equal to, we see the definition of f dash of x equal to, pen तूच घातला माझा, pen दे मला. F dash of x is equal to, yes, limit x tends to a plus f of x minus f of a divided by x minus a is equal to limit x tends to a, sorry, 0 plus f of h plus a minus f of h divided by yes. x टेन्स टू लिहिलं तुम्ही h टेन्स टू. H tends to ना sir. H tends to. Okay, h tends to 0 plus means in general we find a derivative. We find a derivative. Now you see the concept of the two concept differentiable at. We need, what do we need? Differentiable at open interval AB. याचा अर्थ काय होतोय की फंक्शन डिफरन्सिएबल आहे, कुठे आहे? ओपन इंटरवल ए बी मध्ये. ओके, हे जस्ट रिमेंबर दॅट कन्सेप्ट. वी गो टू दॅट कन्सेप्ट, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. कंटिन्युटी चेक करायची गरज नाही, पण डिफरन्सिएबिलिटी चेक करायची गरज आहे. सो वी गॉट दॅट टर्म इज differentiability in AB. Differentiability in AB याचा अर्थ असा होतो की फंक्शन डिफरन्सिएबल आहे. फंक्शन डिफरन्सिएबल, f of x is differentiable. f of x is differentiable at all point inside the interval AB. एक एक्झाम्पल घेऊ आपण थोडस. सपोज f of x is equal to 2x raised to 4 in the interval -3 to +3. -3 to +3. मला सांगा फंक्शन डिफरन्सिएबल आहे का रे? फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतात का? काढू शकतो की. Yes sir. ओके, Yes. f dash of x काय निघेल? 8x क्यूब. पण 8x. पण हे एक्झिस्ट आहे का -3 to +3 मध्ये? हे कसं चेक करायचं? -3 to +3 मध्ये एक्झिस्ट आहे का हा डेरिव्हेटिव्ह? हे कसं चेक करायचं? -3 to +3 मध्ये एक्झिस्ट आहे, हे कसं चेक करणार? सर एक्सच्या जागी -3 एकदा ठेवायचं आणि परत च्या प्लस जागी नाही, चुकला. नाही Minus सर, three -3 घ्यायचं नाही ना. ठेवायचे. सर फर्स्ट प्रिन्सिपल वापरलं तर त्याच्यामधले घ्यायचे -2 -1 घ्यायचे. बरोबर वापरायला एवढं आपल्याकडे नाही हो. जस्ट विदिन 1 सेकंड. नाही सर, त्याच्यामधले पवन -3 आणि 3 सोडून येस लेट मी क्लिअर. -3 आणि 3 हे इंटरवल सोडून, कारण AB मध्ये घेतो ओपन इंटरवल. -3 आणि +3 मधले पॉईंट सोडून कुठले पण पॉईंट घ्या, -3 आणि +3 मधले पॉईंट जर आपण फक्त पॉईंट घेतले, -2 -1 2 1 2, त्याच्यामध्ये 1 पॉईंट भरपूर आहेत. 0.1 0.2 0.5 1.1 1.2 लाईक -2 येणार का हो? हा -2 येणार का त्यात? येणार की, का नाही येणार? दिस इज अ रिअल लाईन ना. दिस इज रिअल लाईन. वी आर कंटेनिंग फ्रॉम -3 to +3. कुठे असणार आहे? 0 मध्ये असणार आहे. 0 1 2 आणि 0 -1 -2. बरोबर आहे का प्रणाली? हो सर, बरोबर. चित्राली. ओके, सो वी गॉट दॅट टर्म. ह्या कुठल्या तरी पॉईंटसाठी ह्याची व्हॅल्यू एक्झिस्ट होती का? व्हॅल्यू एक्झिस्ट होती का? Yes sir. कुठल्या पण पॉईंटसाठी -2 साठी पण कॅल्क्युलेट करू शकतात, -1 साठी कॅल्क्युलेट करू शकतात, 0 साठी कॅल्क्युलेट करू शकतात, 1 साठी कॅल्क्युलेट करू शकतात, 2 साठी कॅल्क्युलेट. काहीतरी फायनाईट व्हॅल्यू होती, काहीतरी फायनाईट म्हणजे एक्झिस्ट. काहीतरी फायनाईट म्हणजे रिअल व्हॅल्यू फंक्शन एक्झिस्ट होते. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो f of x इज डिफरन्सिएबल. f of x इज डिफरन्सिएबल इन -3 to 3. दुसरं एक्झाम्पल पर्टिक्युलरली घेऊ.
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स घ्या आणि पॉईंट घेताना काय घ्या, हाच घ्या. चला -3 to +3 घ्या. चला हाच पॉईंट घ्या, -3 to +3, -3 to +3. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे? एफ डॅश ऑफ एक्स काय येतोय? 1/2 root x. 1/2 root x. मग एफ डॅश ऑफ एक्स जी व्हॅल्यू आहे -3 to +3 ला, प्रत्येक पॉईंट साठी व्हॅल्यू एक्झिस्ट होती का रे? नाही. नाही सर, झिरोला येत जर नाही. एक्स इक्वल टू 0 टाकला, सो एफ डॅश ऑफ एक्स काय व्हॅल्यू भेटेल? इन्फिनिटी. नॉट डिफाईन. Not defined. इन इंडिटरमिनेट फॉर्म तुम्ही कुठे इंडिटरमिनेट फॉर्म मध्ये व्हॅल्यू इन्फिनिटी घेतली, बरोबर आहे का? आय राईट? येस सर. इन्फिनिटी फॉर्म मध्ये त्या ठिकाणी तुम्ही इन्फिनिटी घेतली, पण ऍक्च्युअली इट इज नॉट डिफाईन ना. सो नॉट डिफाईन, वी कॅनॉट फाइंड द व्हॅल्यू ना. सो एफ डॅश ऑफ एक्स means f of x is differentiable except x equal to 0. हा पॉइंट सोडून फंक्शन डिफरन्शिएबल आहे. हा पॉइंट सोडून फंक्शन काय डिफरन्शिएबल आहे. क्लिअर? Yes, sir. हा मग असं म्हणू शकतो का रूट एक्स इज ऑलवेज नॉट ऑलवेज डिफरन्शिएबल, असं म्हणू शकतो का आपण? असं म्हणू शकतो का आपण? नाही. इट डिपेंड अपॉन इंटरवल. इंटरवल. सपोज तिसरं जर एक्झाम्पल घेतलं, पहा बरं का, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स आणि मी इंटरवल घेतो इन 3 to 10. 3 to 10 मध्ये जर घेतलं तर कुठल्याही पॉईंट साठी फंक्शन एक्झिस्ट होतोय ना. Yes, sir. Yes, एफ ऑफ sir. एक्स इज डिफरन्शिएबल इन 310. आलं लक्षात तुम्हाला? कळालं? आणि हे आपल्याला मेन कॅल्क्युलेट करायचं प्रत्येक ठिकाणी. कळालं प्रत्येकाला? येस और नो? Yes, sir. येस सर. जस्ट राईट डाऊन. Sir, मागची slide. Side, that's just for information, your information. What is the differentiable? That this point is important for us. Okay, this already there is no need to write down this कारण की पुढे विचारणार नाहीये. Just write down this one. Just write down differentiability in AB. This is important actually.
झालाय का? हो सर. Yes, sir. Okay, okay, okay. So we just go to the some important point. त्याला नोट म्हणूया आपण. मला सांग कुठले how many function are there? 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 Yes. How many function are there? सर पॉलिनॉमियल अल्जेब्रिक 11 type of function. Polynomial, algebraic, implicit, exponential, लॉगॅरिथमिक logarithmic, trigonometric, Trigonometry. okay? Then explicit, implicit, 1, 1, 1, 2, and all this thing. Okay, these are the some type of function. Now tell me one by one. First, polynomial function. Polynomial function here is always polynomial function ax square plus bx plus c like this, ax raised to n plus bx raised to n minus 1 plus c x raised to n minus 2, continue in this way, plus last term is something constant. This always Differentiable. is always differentiable and continuous. Is we know that every differential function is continuous, na? Yes, sir. Okay. Yes, sir. मग कंटिन्यू चेक करायची गरज नाही, फक्त डेरिव्हेटिव्ह चेक करा ना. फंक्शन इज continuous and differentiable. Differentiable over with particular limit r. जर इंटरवल बदलला तर फंक्शन डिफरन्शिएबल किंवा कंटिन्युअस होऊ शकत नाही. कॉम्प्लेक्स नंबर घेतला, इरॅशनल घेतला तर त्यासाठी डिफरंट केसेस आहेत. बरोबर आहे ना? सेकंड Yes. Second, we see the trigonometric function. Trigonometric function. सर पॉलिनॉमियल मध्ये फक्त पॉझिटिव्ह इंटिजर असतात ना? असं नाही ना. मायनस मायनस 1 to 1 घेऊ शकतो ना तुम्ही. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इन द इंटरवल मायनस 1 to 1 घेऊ शकत नाही तुम्ही. रिअल लाईन घेऊ शकत नाही मायनस इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी मध्ये. आर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह इंटिजर बोथ वे आर टेकन ना. Yes or no? Yes. Trigonometric function, trigonometric functions. We consider two functions, sin x and cos x. Sin x and cos x are continuous. कारण तेवढंच घेणार आहे आपण, बाकीचे एक्झाम्पल घेणार नाही. Are continuous and differentiable. Over R. Third, exponential function. Exponential function is continuous and differentiable over R. And fourth one, logarithmic function. Logarithmic function. Logarithmic function is continuous and differentiable. Continuous and differentiable
over r plus only positive कारण log of minus x काढताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. We take the first r plus. Okay, this is the 4 note we have seen, and we have seen the 4 type of example. Okay, differentiable concept. Algebraic we are including in that polynomial function. Algebraic, yes, algebraic function is always continuous. Algebraic we are including that polynomial function. Okay, clear? Hello? Yes. Okay, so we go to the last 5 minutes are remaining. We go to the first statement. काय होतं पहिल्यांदा आपल्याला 3 type Rolle's theorem, Lagrange theorem, and Cauchy. So we have seen the first statement Rolle's theorem. Okay, so with this first statement is Rolle's theorem. So just write down. Yes, write on the Rolle's theorem. A real valued function a real valued function f of x defined in the interval AB, for that it satisfies some condition. That condition is continuous in Closed interval AB. second, differentiable in Open interval AB. Open interval AB. open interval AB, and third, f of A equal to f of B. F of A equal to F of B. If you satisfy these first 3 conditions, then and then only Rolle's theorem exists. Then there exists some point C in AB such that f dash of C is equal to 0. F dash of C equal to 0. We find the value of C. Okay. So in next lecture, we see the example on this Rolle's theorem and all these things. I think उद्या आपण मेकॅनिक्सचा पण लेक्चर घेऊया. Okay, f dash of C equal to 0. Okay, so absent number, there are only three person are absent. Roll number 18, roll number 22, and roll number 31. Roll number 18, roll number 22, and roll number 31. Only these 3 person are absent. Rest of are present. Okay.
So everyone clear this Rolle's theorem? We will see the tomorrow example on this Rolle's theorem. Yes, sir. Okay, okay, so okay. So any problem? मग तर ह्याच्यात त्यांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं मग आपल्याला Yes, यांचं derivative आवाज येत नाही यश तुझा आवाज. तर मग